नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आम्ही सध्या इंदापूरमध्ये आलेलो आहोत आणि इंदापूर नगरीमध्ये वडार समाजाचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे विरोधी पक्ष नेते इंदापूर नगर परिषदेचे अनिल पवार यांच्यावरती जो जीवघेणा बॅड हल्ल्याचा प्रयत्न झाला, या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व समाज बांधव एकत्र झालेला आहे. आणि हा हल्ला कशासाठी झाला, काय झाला, आणि सध्या अनिल पवार जे आहेत ते शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत असून सर्व जे आहे ते इंदापूर बंदचे हाक देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर सर्व समाज बांधव आहे ते एकत्र आलेला आहे. आणि हा हल्ला कशामुळे झाला, काय झाला, यामध्ये महिला पण काय उपस्थित आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, काय सांगाल, एखाद्या अनिल पवार यांच्यावरती जो हल्ला करण्याचा, जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, याच्या निषेधार्थ सर्व महिला असतील, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत? हो, ते त्याचं कामकाज उरकून अनिल पवार हे आपले नगरपालिकेमध्ये गेले होते. त्यांचं कामकाज उरकून आता ते ह्याच्याकडे चालले होते, तहसील कचेरीकडे चालताना तर अज्ञात इसम 4 जण आले आणि त्यांनी डायरेक्ट असा प्रश्न काय विचारला असेल 1-2 आणि त्याच्यावर लगेच हल्ला तयार केला. म्हणजे हल्ला करायला लागली. तर हल्ला तयार करताना त्या मारायला लागल्या, त्याच्यात बाहेर पळाला. त्याच्यात ती वशिम शेख होते, ते जखमी झालेत आणि अनिल पवारला पण खूप हाताला लागले. तर असं भर दिवसा जर असे हल्ले होत असतील तर प्रशासक काय करतंय, हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे सध्या. आणि ही समाजात असा नेता आहे की तो म्हणजे ताण्याची ताण जाणारा आणि भुक्याचं भूक लागणारा माणूस, इतका कुठल्याही हाकेला धावून जाणारा, रात्र म्हणत नाही, दिवस म्हणत नाही, त्याचा संसार सुद्धा तो कधी बघत नाही, सगळ्यांच्या हाकेला धावून जाणारा माणूस आणि साधा सिंपल माणूस आहे तो. पण त्याच्यावर असा हल्ला करणं काय कारण, आणि ती आरोपी अजून कशी सापडली नाहीत? आम्हाला एकच म्हणायचं आहे, जर ती आत्ता आरोपी आज नाही सापडली, आज संध्याकाळपर्यंत 3रा दिवस आहे आज, जर नाही सापडली तर आम्ही रस्ते रोखू. आत्ता तर फक्त इंदापूरमध्ये बंद ठेवलं आहे, आम्ही अख्खं महाराष्ट्र बंद ठेवू आणि अख्ख्या रस्त्यावर उतरू महाराष्ट्रात. एवढं लक्षात ठेवा. आमचा समाज वडार समाजाचा हा खूप चांगला नेता आहे आणि सरळ साधा माणूस आहे. असं कुणाच्या आडव्या जाणार नाही. कुणाचं भांडण लागलं तरी तो स्वतःहून जाऊन मिटवणार, पण कधी कुणाला भांडण लावणारा माणूस नाही. हल्ला झाला तो हल्ला नेमक्या कशामध्ये झाला, असं काय कारण पुढे आलंय का? ती नाही अजून आलेला आमच्या पुढं. आता ती का केला, का नाही केला, हे कशामुळे केला ही सापडेल. पण ही पोलिसांनी जर ती आरोपी शोधले आणि आणून उभा केले तर सापडेल ना. समाजाच्या वतीनं तुमची प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला काय मागणी असणार आहे? ही सांगते समाजानं, आमच्या समाजा वतीनं ही आता सांगते. ही फक्त इंदापुरात झालेला विषय हा. जर 3 दिवसात आम्हाला, म्हणजे आज 3रा दिवस आहे, आज आरोपी आम्हाला हजर पाहिजे, नाहीतर ही मोठं आंदोलन तीव्र होऊ शकतं आणि अख्ख्या महाराष्ट्रात होऊ शकतं. ही चुकीचं आहे, कारण आमच्या समाजावर आम्ही एकतर कुणाच्या नाही वाटत जातं आणि आमच्या वाट आलं तर मग आम्ही पण सोडू शकत नाही, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आहे तर सर्व समाज बांधव आहे तो एकवटला असून सध्या तर इंदापूर बंदची हाक तरी देण्यात आलेली आहे. आणि आपण जर पाहिलं तर सगळा बाबा चौकामध्ये असेल, त्यांच्या गल्लीमध्ये असेल, हे सर्व समाज कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आता काय सांगाल की आज महाराष्ट्रामध्ये बहुजन वर्ग आणि जे सर्वसामान्य लोक आहेत ते असुरक्षित आहेत आणि हा हल्ला या ठिकाणी केला जातो, जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न केला जातो? नमस्कार, मी दयानंद गिरकर, वडार पॅंथर संघटनेचा अध्यक्ष. ज्या संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनिल पवार काम पाहतात आणि नुकतंच गेल्या अनेक वर्षामध्ये प्रयत्न करून आता कुठं त्यांना यश मिळालं होतं. आणि ज्या केंद्रामध्ये भाजपची सत्ता, राज्यामध्ये भाजपची सत्ता, आणि या ठिकाणी भाजपच्याच एका नगरसेवकावर जर हल्ला होत असेल तर लोकशाहीची गळचेपी चाललेली आहे. प्रशासन काय झोपा काढतं का काय कळत नाही आहे. पोलीस प्रशासनाला जर ह्या 307मधले जर आरोपी सापडत नसतील तर सर्वसामान्य, जर एका नगरसेवकावर हल्ला होतो आहे आणि तरी पोलिसांना ह्या ठिकाणी अद्याप आरोपी सापडत नाही, म्हणजे ही दुर्दैवाची बाब आहे. या प्रशासनाचं ह्या ठिकाणी चाललेले जो वेळ वाया घालवतात असं वाटतं आहे. उद्या सर्वसामान्य नागरिकाला ह्या ठिकाणी सुरक्षितता काय? जर नगरसेवक ह्या भागातले लोकप्रतिनिधी सुरक्षित नसतील तर हे सर्वसामान्य नागरिक कसे काय सुरक्षित राहतील? आमच्या आया बहिणी कसे काय सुरक्षित राहतील? एक तर वडार समाज, आमचा कष्टकरी समाज आहे. या माध्यमातून आम्ही जे मिळेल ते काम करून आम्ही आमच्या उपजीविका हे करत असतो. जर आमच्या समाजावर अशा पद्धतीचा घाला झाला तर आम्ही शांत बसणार नाही. हे आंदोलन आम्ही अजून तीव्र करू. संपूर्ण महाराष्ट्र कसं पेटवता येईल हा आमचा पुढचा प्रयत्न राहील. आज जर आम्हाला 2 दिवसामध्ये जर आरोपी सापडले नाही तर आमची पुढची रास्ता रोकोची भूमिका असणार आहे. त्यानंतर मात्र आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन छेडू. आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत. राजकुमार बाबा धोत्रे, बाबा काय सांगाल की प्रामुख्याने समाज कुठेतरी आता चांगल्या वाटेवरती येताना दिसतोय आणि राजकारणामध्ये आपल्या समाज बांधवांचे कुठेतरी पाऊल पडतंय? कारण अण्णा पवारांनी बरेचसे प्रयत्न करून आज कुठेतरी राजकारणामध्ये उडी घेतली आणि त्यांच्यावरती जीव हमला केल्याचा प्रयत्न केला जातोय. या घटनेकडे आपण कसं पाहताय? प्रथम मी ह्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहे. आज अनिल पवार हे रात्रंदिवस लोकांचे काम करणारा कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्याला असं कार्यकर्ते वडार समाजात तयार होऊ नये म्हणून
जर एखादा कुठला समाज जर एखादा दाबत असतील तर आमचा समाज थांबणार नाही. आम्ही अण्णा पवारच्या मारेकऱ्यांना तातडीनं अटक केली पाहिजे. जर प्रशासन जर करत नसतील तर प्रशासनाला कसं वठणीवर आणायचं ही वडर समाजाला अत्यंत पहिल्यापासून माहिती आहे. एक ती वडर समाज कुठल्या कुणाच्या वाट्याला जात नाही. जर वाट्याला गेला तर ह्या समाजाला थांबवण्याचं प्रशासनापाशी एवढी ताकद नाही. इतकी समाज विद्रोह समाज आहे. तर प्रशासनाला एवढा माझी विनंती आहे तर तातडीने ते आरोपी अटक करून लवकर ते लवकर आणि महत्त्वाचा मुद्दा आमची मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. का करण्यात यावी? येणाऱ्या काळात अण्णा हे कार्यकर्ता झटणारा कार्यकर्ता आहे. प्रत्येक गावोगावी जाणारा कार्यकर्ता आहे. तर त्याला संरक्षण देऊन त्याला मोका अंतर्गत त्या आरोपींना अटक करावी एवढी आमची समाजाची मागणी आहे. प्रथमतः इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते अनिल अण्णा पवार यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्या घटनेचा मी तीव्र शब्दात आमच्या भटक्या हिंदू जमाती संघटनेतर्फे प्रथमतः जाहीर निषेध करतो. खरं तर अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आणि नगरपालिकेसमोर पुणे सोलापूर जुना हायवे त्याच्यासमोर जर हा वर्दळी ठिकाण भ्याड हल्ला होत असेल तर हे शासनाच्या आणि प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत शर्मेची आणि नामुष्कीची बाब आहे. कारण गुन्हेगारी कारवाया करणारे मंडळीचं एवढं धाडस होतंच कसं? पोलीस प्रशासन झोपेत आहे का? शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे. त्या गुन्हेगारावर वचक पाहिजे. गुन्हेगारावर वचक करण्याऐवजी शासन प्रशासन सामाजिक कार्यकर्ते ह्यांचीच गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहे का अशी शंका निर्माण झालेली आहे. लोकशाही जिवंत राहिली आहे का नाही? कारण एकतर वडार समाजात भटक्या समाजात सामाजिक आणि ह्याच्यात लोकप्रतिनिधी तयार होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यातून अण्णा पवार यांनी उभारी घेऊन पहिल्याच ह्याच्यात ते नगरसेवक झाले. ते विरोधी पक्षनेते आहेत. अत्यंत धाडसाने त्यांनी सामाजिक प्रश्न इंदापूर शहरातले वगैरे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामागं हा हल्ला होण्यामागं काय राजकीय हेतू आहे का समाजकंटकांचा कोणाचा हेतू आहे हे सुद्धा पोलीस प्रशासन तपासले पाहिजे. कारण यांना 2-3 दिवस झाले हा हल्ला होऊन सुद्धा अजून एकसुद्धा आरोपी सापडत नाहीत. आरोपी त्यांना नावं निष्पन्न झाले सगळे झालेत तर पण त्यांचा ठावा ठिकाण लागत नाही. त्यांच्यावर खुनी हल्ला झाला, जीवघेणा हल्ला झाला. त्याला अत्यंत कठोर कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या अशा प्रवृत्ती वाढत गेल्या तर सामाजिक कार्यकर्ते समाजासाठी लढणाऱ्या लोकांवर कुठला अन्याय म्हणजे धाडस करणार नाही ते. आणि हा वडार समाज कष्टाळू आहे, गरीब आहे, परंतु धाडसी बी आहे. परंतु असा तोंड बांधून ही करून हल्ला करणं हे हिजड्यांची अवलाद आहे. मर्दाची अवलाद असेल त्यांनी कुणीही समोर यावं. त्यांना हा समाज पुरून उरणार आहे. तेव्हा शासनाने या समाजाची या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. हा समाज गोरगरीब नाही, प्रस्थापित समाजासाठी जेवढं पळत आहे त्याच्यापेक्षा या गोरगरीब समाजासाठी शासनाने प्रशासनाने दखल घेऊन गांभीर्याने घेऊन तातडीने ह्या गुन्ह्यातील सर्व आरोपी आणि त्यांचे सूत्रधार यांना खुनाचा हल्ला या प्रकरणाखाली कारवाई करावी. त्याप्रमाणे त्यांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा मकोकाखाली कारवाई करून आणि ज्यांच्यावर या गुन्ह्यातील ज्यांच्यावर एकपेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत यांच्यावर जबरदस्त अशी कारवाई करून शासनाने अशा गुन्हेगारांचं पायाबंद करून कायदा सुव्यवस्था राखावी ही शासनाला नम्र विनंती आहे. आम्ही शांततेने हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. परंतु याचा अर्थ शासनाने घेऊ नये की हा समाज घाबरट आहे किंवा काय करत नाही. शासनाला हा आमचा इशारा आहे. आम्ही नम्रपणे शांत मार्गाने हा कार्यक्रम करत आहोत. तेव्हा शासनाने दखल घ्यावी आणि तातडीत 2 दिवसात त्या सर्व आरोपींना सूत्रधारांना अटक करून अण्णा पवार यांना न्याय द्यावा. आणि जोपर्यंत ते आरोपी सापडत नाही ते आणि अण्णा पवार यांच्या जीविताला धोका आहे तोपर्यंत सशस्त्र पोलीस संरक्षण या पोलीस प्रशासन द्यावे अशी मी मागणी करतो. आणि सर्व समाज बांधवांना विनंती सर्वांनी शांत मार्गाने आपला हा कार्यक्रम निषेध मोर्चा जाहीर ही करायचा आणि शासनाला निवेदन द्यायचं आहे. लोकशाहीमध्ये दिवसाढवळे जर असे गुन्हे होत असतील किंवा असे हल्ले होते तर शासन कुठेतरी कमी पडतं असं तुम्हाला वाटत नाही का? बरोबरच आहे. कारण कायद्याचा जर गुन्हेगाराच्या काळजाला धडकी भरायला पाहिजे. परंतु हे दिवसाढवळ्या रात्री सुद्धा कायदे चोऱ्या माऱ्या दरोड टाकायला माणसं भेटते ती आणि हे दिवसाढवळ्या जर वर्दळीच्या ठिकाणी येते ती याचा अर्थ हे पोलीस प्रशासन शासन काय करतं आहे? झोपा काढतं आहे का? त्यांना काय पगार घेते ती? त्यांनी अजून एका सुद्धा काय आरोपीला अटक केली नाही. आणि आम्हाला सारखं फोन करते ती तुम्ही रास्ता रोको करू नका, हे करू नका. तुमचा कायदा त्या भडव्यांसाठी वापरा.
आम्हाला त्या गुन्हा दाखल झाला तर आम्ही तसल्याला भेट नाही रस्ता रोको, तरी पण आम्ही तुमचा मान राखतोय. तुम्ही कारवाई करताय, तुम्हाला अजून आम्ही मुदत देतोय, तुम्ही कारवाई करा. नाही केलं तर आम्ही आमच्या मार्गाने आम्ही रस्ता रोको करणार आणि तुमच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार. या हल्ल्यामागे काही राजकारण आहे असं तुम्हाला वाटतं? यामागे राजकारण असणे सुद्धा दाट शक्यता आहे. या दृष्टीने सखोल तपास होणे अत्यंत गरजेचं आहे. मी कॅमेरामन संजीवनी आरबोळीसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल. या.